जमलेल्या माझ्या शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मगासपासून बरंचसं मार्गदर्शन झालेलं आहे, पण मला खात्री आहे की जेवढं काही मार्गदर्शन झालंय ते सगळेच्या सगळे मार्ग पहिल्या प्रथम लोकसभा आणि त्याच्यानंतर विधानसभेवरती भगवा फडकवण्याच्या दिशेनेच जाणार आहेत. हा गटप्रमुखांचा मेळावा आहे. आता गटप्रमुख म्हणजे काय नक्की नीट लक्षात आलंय का तुमच्या? खैरे गटाचे कोण, प्रदीप जयस्वाल गटाचे कोण, संजय शिरसाट गटाचे कोण? अशी गटबाजी नाही, याला गटप्रमुख म्हणत नाही. नाहीतर काय होईल की निवडणुकीमध्ये सगळ्यांचे गट, आणि मी जर का विचारलं काय रे गटबाजी कशी, तुम्हीच साहेब घेतला गटप्रमुखांचा मेळावा केला आम्ही गट. ही अशी गटबाजी नाही चालणार. गटबाजी किंबहुना जे आपले शिवसेना प्रमुख सांगायचे, कोणत्याही व्यक्तीचा शिक्का कपाळावर मारून घ्यायचा नाही. कपाळावर तुमच्या शिवसेना हा 4 अक्षरांचा शिक्का असला पाहिजे. आता लढाई दृष्टिक्षेपामध्ये आलेली आहे. मी मुद्दामून हा पावसाळ्याचा जो काही महिना आहे, जो मोसम आहे, तो निवडलेला आहे. याचं कारण असं की आता ऑगस्ट संपल्यानंतर गणपती येणार. गणपती गेल्या गेल्या पितृपंधरवडा येणार, तो जातोय म्हटल्यानंतर नवरात्री येणार, मग दिवाळी येणार, आणि तोपर्यंत जर का वरती कोणाचं काय सटकलं तर धाडकन आपल्या डोळ्यासमोर डोक्यावरती निवडणुका येणार. आणि मग गटप्रमुख म्हणून जे तुम्ही आहात, जो माझ्या शिवसेनेतला मी मानतो, पक्षप्रमुख मी आहे. उद्या जिंकल्यानंतर फोटो माझा येणार, पण मेहनत आणि कर्तृत्व हे तुमचं असणार आहे. हे तुमचं असणार आहे. आम्ही आपल्या नावाला आहोत, पण खरी मेहनत जी कोणी करणार आहे, ज्याच्या जोरावरती उद्या माझा भगवा मी लोकसभेवरती फडकवणार आहे, त्या यशाचे मानकरी हे तुम्ही आहात. शिल्पकार शिलेदार हे तुम्ही आहात. आता राजकुमार दूतांनी सांगितलं की गेल्या आठवड्यामध्ये दिल्लीमध्ये जे मी गेलो होतो, त्या दिल्लीमध्ये खरंच तुम्ही बघायला पाहिजे होतं. किती मान माझ्या शब्दाला नाही. माझं भाषण तुफान झालं, सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पण आदल्या दिवशी राजकुमारजी, तुम्ही जे सगळ्यांसाठी जेवण ठेवलं होतं, तिकडे मोठमोठे उद्योगपती मला भेटत होते आणि सगळे मला सांगत होते की उद्धवजी बस अब हम तंग आ गए, परेशान हो गए, कुछ तो करो, अभी बदलाव चाहिए, बदलाव चाहिए, कुछ तो करिए, हम इंतजार कर रहे हैं, कल आप क्या बात कर रहे हैं. काय मी बोलणार आहे त्याची आम्ही वाट बघतोय. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जी मी पत्रकार परिषद घेतली दिल्लीमध्ये, मला माहित नाही असा पाऊस पडतो, कारण मुंबईमध्ये जरा कुठे काय पाणी तुंबलं रे तुंबलं का लगेच टीव्ही वाले दाखवतात पाणी तुंबलं, पाणी तुंबलं. पण ते तुंबलेलं पाणी कसं निघून गेलं ह्याची कोण दखल घेत नाही. पण दिल्लीमध्ये एवढा पाऊस पडला की आपल्याला पत्रकार परिषदेचं ठिकाण बदलावं लागलं. एवढा धो 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 पाऊस, म्हणजे गुडघावर पाणी झालं. मग आपल्याला जागा बदलावी लागली. मला वाटलं आता बहुतेक तिकडे गेल्यानंतर मी आणि आपले चंद्रकांतजी खैरे, अनिल देसाई वगैरे एवढीच माणसं असतील. पत्रकार काय आता या पावसात येत नाही. पण तरी सुद्धा मला आश्चर्य वाटतं की किमान 150 ते 200 पत्रकार आपल्या पत्रकार परिषदेला हजर होते. मी काय बोलतो आहे, शिवसेनेची भूमिका काय आहे, कोणत्या विषयावरती मी काय भूमिका मांडतो आहे, आणि हे जे काय सगळं आहे हे माझं काही नाहीये. तुम्ही खरं म्हणजे तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की ते जे काय महत्व आहे, हे महत्व माझं नाही, हे महत्व तुमच्या पक्षप्रमुखाचं आहे, शिवसेनेच्या पक्षप्रमुखाचं आहे. जे शिवसेना प्रमुख सांगायचे तेच मी सांगतो आणि त्याच भावनेतनं मी बोलतोय. मी शून्य आहे. एक तर पूर्वजांचे जे काय आशीर्वाद आहेत, शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद, आणि तुमची साथ, तुमची सोबत, म्हणून संपूर्ण देशात आज शिवसेनेला एवढं महत्व आहे. मी व्यक्तिगत कोणी नाही, मी शून्य आहे, खरोखर शून्य. आणि मग दिल्लीपासून जर का सुरुवात केली तर दिल्लीमध्ये सुद्धा जे मी बोललो त्याच्यात तुम्हाला कुठे फरक वाटतोय का मला तुम्ही सांगा. आणि मी बोलतो ते खरं बोलतोय, उगाच काही मनातल्या गोष्टी नाही सांगत. तिथल्या काही उद्योगपतींशी मी बोललो, पत्रकारांशी पण बोललो, कारण एक तर दिल्लीमध्ये मी अनेक वर्षांनी गेलो होतो.
गेल्यानंतर साहजिकच आहे, कुतूहल पहिल्यांदा असं असतं की बाबा आमच्या राज्यामध्ये तर ठणठणाट आहे, काँग्रेसचं सरकार, दिल्लीमध्ये काय चाललंय. बहुतेकांनी मला सांगितलं की दिल्लीतलं सरकार जे आहे ते आपलं मोबाईल आहेत ना सगळ्यांकडे, सगळ्यांकडे मोबाईल आहेत की नाही. नाही, एवढ्यासाठी विचारलं कारण सगळ्यांचे नाव आणि नंबर मला पाहिजेत माझ्या रेकॉर्डसाठी पाहिजे. मला जर का तुम्हाला संपर्क करायचा झाला तर थेट फोन मला करण्यासाठी तुमचं नाव आणि तुमचा नंबर पाहिजे मला. पण मोबाईलचं प्रीपेड कार्ड जसं असतं तसं दिल्लीमधल्या सरकारचं काम चाललंय. कोणी जर का काही काम करून घ्यायला गेलं तर पहिले पैसे आण. म्हणजे आपल्या मोबाईल कार्ड कसं असतं, पहिले पैसे भरा मग तुम्ही काय ते तुमचं चालू द्या. आणि मग मी म्हटलं ठीक आहे, प्रीपेड कार्ड तर प्रीपेड कार्ड, पैसे घेतल्यानंतर काम तर होत आहे ना, तुला कसलं डोंबलाचं काम म्हणे. कार्ड घेतल्यानंतर फोन केला तर आम्हाला टेप ऐकायला येते की आप नेटवर्क क्षेत्र के बाहेर हो, म्हणजे बोंबला पुन्हा. पैसे पण गेले आणि हातामध्ये खुळखुळा. त्या खुळखुळ्याचा काही उपयोग नाही, पोराला पण काय दाखवता येत नाही आणि कुठेच काय करता येत नाही. अशा पद्धतीने जे काय सगळं सरकार चाललेलं आहे, या सरकारवरती आपल्याला मात करायची आहे. अनेक गोष्टी आहेत ज्या भ्रष्टाचाराचा आपण उल्लेख करतो. भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार. राजकुमारजी, तुम्ही उदाहरण दिलं सिलिंग फॅनचं. हा सिलिंग फॅनच आपला धोका आहे की काय, ह्याचं मला कधी कधी भीती वाटते. धोका एवढ्यासाठी आता गरम होते. जर का गुलाबराव पंखा लावला, आपण बसलो आरामात, भ्रष्टाचार चाललाय पण आम्हाला वारा आनंदात मिळतो ना, करू द्या भ्रष्टाचार. हा वारा जो आहे तो एवढा घातक आहे की गेल्या निवडणुकीत जो अनुभव मी घेतलेला आहे, याच मराठवाड्यामध्ये जेव्हा मी फिरत होतो, यावेळेला तर पाऊस पडतोय, पण बहुतेकांना आठवत असेल की गेल्या निवडणुकीच्या वेळेला पहिल्या आठवड्याभरामध्ये पाऊस कुठेही नव्हता, पूर्णपणे ठणठणाट होता, चुका कोरडं सगळं कोरडं पडून गेलं होतं. आणि मी जेव्हा गाडीने फिरत होतो, शेतामध्ये मी बघत होतो की महिलांचे तांडेच्या तांडे तिकडे शेत काम करतायत. काय करतायत काही नाही. एक तर तडकलेली कोरडी पाषाण जमीन, पाण्याचा कुठे एक टिपूस सुद्धा नाही, आणि त्याच्यामध्ये महिला म्हणजे नातीपासून आजीपर्यंत सगळ्या वयाच्या महिला तिकडे काम करत होत्या. मी म्हटलं अरे या करतायत काय काम, कारण पीक तर कुठे दिसत नाही, पाणी कुठे दिसत नाही, मग काम कसलं चाललंय. ज्या वेळेला मी उतरून त्यांच्याशी बोललो आणि त्यांना मी विचारलं की काय मावशी कसं चाललंय, ते काय करणार म्हणे बघा, पाण्याचा पत्ता नाही. मग म्हटलं काय करणार, काय नाही आम्ही थोडे दिवस वाट बघणार, नाही तर दुसऱ्या गावाला चालले जाणार. म्हटलं बरं ठीक आहे, काम तुम्ही करतात, पण काम केल्यानंतर तुम्हाला पैसे मिळतात की नाही. त्याने एकमेकाकडे बघितलं, कोणाला काय बोलावं तेच कळेना. मग एक जण होती धीट महिला म्हणाली, भगिनी म्हणाली की दादा म्हणे कसले पैसे, 8-15 दिवसानंतर कधीतरी पैका मिळतो, नाहीतर धान्य थोडंसं मिळतं, त्याच्यावरती आमचं निभाव होतं. आणि धोका म्हणतो तुम्ही इकडेच आहे, तिकडे त्या भ्रष्टाचाराचा तो जो काय तुम्ही गुलाबराव उल्लेख केला त्याच्याशी आपली लढत आहे. अशा ह्या परिस्थितीमध्ये एक तर 5 वर्ष खायचं, ज्या योजना जनतेसाठी करायला पाहिजे त्या योजना न करता त्यातला सगळा पैसा ओरबाडून खायचा, आणि मग ओरबाडलेला पैसा निवडणुकीच्या तोंडावर 4-5 दिवस आधी जर का वाड्या वस्त्यांमध्ये जर का पोचला, तर मग तुम्ही मला उत्तर द्या, ज्या आईला ज्या आजीला जी चिंता पडते की बाबा हे सगळं निवडणूक वगैरे ठीक आहे, उद्या निवडून तो आल्यानंतर तू गावात धरण बांधशील, कारखाना आणशील, माझ्या भावाला माझ्या मुलाला तू नोकरी देशील, ठीक आहे, पण उद्याच्या आणि आजच्यामध्ये आजची रात्र आहे, त्या रात्री जर का मी जगले तर उद्या आणि तुझी माझी भेट होईल, मग उद्याचं मी उद्या बघेन. आज रात्री जर का माझी चूल ह्यानी देणाऱ्या पैशाने जर का पेटत असेल तर मी पैसा घेऊन त्याला मत का देऊ नये. हा जो काही मोठा प्रश्न आहे. म्हणून मी म्हटलं की भ्रष्टाचाराचा पंखा जेवढा जोरात फिरेल त्याचा वारा हा आणखीन थंड लागेल, आणि त्यावेळेला तुम्हाला सुद्धा डुलकी लागता कामा नये. अरे तुम्ही शिवसैनिक आहात, शिवसैनिक म्हटल्यानंतर आईच्या पाठीत वार करणारा कधी शिवसैनिक असू शकत नाही, आईचं रक्षण करणारा हा शिवसैनिक असतो. काय पैसे घेणार, किती पैसे घेतात, 500 रुपये कधी देतात, कधी 1000 रुपये. एक त्या गोपीनाथ मुंडेंनी तो उल्लेख केल्यानंतर संपूर्ण जणू काही आकाश कोसळावं असे सगळेजण त्यांच्यावर तुटून पडले. कुठून आणला पैसा, कुठून आणला पैसा, कुठून आणला पैसा. पण पैसा का येतो, का कुठे जातो पैसा, ह्याचा शोध कोण घेणार. ठीक आहे, गोपीनाथजींनी त्यांचा खुलासा केला असेल,
पण निवडणुकीमध्ये जे काय चालतं ते बघितल्यानंतर जे शिवसेना प्रमुख तडकून बोलायचे की फालतू लोकशाही, ही तुमची फालतू लोकशाही मला मान्य नाही, ती ही लोकशाही आहोत ना आम्ही, विचाराने मजबूत आहोत, विचाराने आपण सामोरं जाऊया. द्या तुम्ही आमच्यावर काय आरोप करायचे ते तुम्ही आमच्यावरती आरोप करा, आम्हाला काय आरोप करायचे ते आम्ही करू, तुमच्या भानगडी काय असतील ते आम्ही जनतेसमोर उघड्या करून दाखवू, आणि आमच्यात जर काही काय असल्या तर तुम्ही करा, ठरू दे ना, जनतेला ठरू दे. पण ज्या वेळेला पैशाबरोबर आपला मुकाबला होतो तेव्हा मला अजूनही आठवते अर्जुनराव तुमची सभा, काय सभा होती, प्रचंड सभा. म्हणजे त्या सभेनंतर खरं म्हणजे निवडणुकीची गरज नव्हती एवढा स्पष्ट निकाल त्या सभेमध्ये दिसत होता. प्रचंड मैदान, कोपरा ना कोपरा भरून गेला होता, फुलून गेला होता. मला वाटतं लक्ष्मणराव तुम्ही सुद्धा होता त्या सभेला. लाखाच्या वरती सभा होती. प्रचंड मतदान अर्जुनला पण पडलेलं आहे. पण मतदान मिळाल्यानंतर म्हणजे मला असं वाटतं कदाचित इतर ठिकाणी निवडून आलेल्यापेक्षा पराभूत झालेल्या अर्जुनरावाला जास्त मतं पडलेली आहेत. पण तरी सुद्धा डोक्यावरती टोपं बसलंच. कसे बसले? आंदोलन सगळी तुम्ही करतात, न्याय हक्कासाठी केवळ शिवसैनिक रस्त्यावरती उतरतो. पण निवडणूक आल्यानंतर काय असं होतं की हे सगळं बाजूला पडतं आणि नको ते कपाळ कारण ते पुन्हा आपल्या डोक्यावरती येऊन बसतात. तुमचं बूथ प्रमुखाचं, गट प्रमुखाचं काम हे इकडे आहे, हे इकडे आहे. जसं 95 ते 99 आपण काम तुफान केलं. आज सुद्धा माझा दावा आहे की या 4 वर्षामध्ये जेवढं काम आपल्या सरकारने केलं त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर या कर्मदरिद्री काँग्रेस राष्ट्रवादीने केलेलं नाही, हे मी या व्यासपीठावरनं पुन्हा एकदा जाहीरपणाने दाव्यानिशी बोलतोय. तरी आपला पराभव झाला. मग बोलणारे बोलतात, आता कंठ फुटतो की तुम्ही काम प्रचंड केलं पण काय झालं, लोकांपर्यंत जरा पोचलं नाही. म्हणजे काय पोचवायचं, कोणाला पोचवायचं? हे काम हे तुमचं सगळ्यांचं आहे. चंद्रकांत खैरे या मतदारसंघाचे खासदार आहेत. एक धडाडीचा सैनिक, निष्ठावान सैनिक, आणि हा असा सैनिक आहे त्यांनी ही सगळी निष्ठावंतांची फौज उभी केलेली आहे. ही फौज विकाऊ फौज नाहीये. हातामध्ये आम्ही भगवा घेतलेला आहे आणि हा भगवा जो घेतलेला आहे ते मी अनेकदा सांगितले की कुठलेही कापड स्वस्तात मिळालं नाही म्हणून शिवसेना प्रमुखांनी खैरेने पाठवलं, जा रे चंद्रकांत बाजारात कुठलं कापड मिळत असेल तर घेऊन ये. मग खैरे आपले धावत गेले आणि घेऊन आले, साहेब हे बाकीच्या कपड्याची कॉस्ट जरा जास्त होती, मी भगवत स्वस्तात पडले ते घेऊन आले. हे नाहीये. या भगव्याचं मोल पैशात होऊ शकत नाही. या भगव्याचं मोल आम्हाला प्राणापेक्षा जास्त आहे. हा शिवरायाचा, हिंदुत्वाचा भगवा आहे. याची किंमत होऊ शकत नाही. आणि हे वाण आहे, हे व्रत आहे. उगाच काहीतरी आम्हाला भगवा फडकवायचा आहे म्हणजे काहीतरी फडकलं पाहिजे म्हणून फडकवायचं आहे, म्हणून नाही फडकवायचं आहे. तर ज्या भगव्यानी ज्या वेळेला या महाराष्ट्रावरती, हिंदू धर्मावरती संकट आलं तेव्हा हा भगवा तिकडे पुढे धावून आलेला आहे. तोच भगवा पुन्हा एकदा गोरगरीब जनता ती या भगव्याकडे बघते की आता मला दुसरा कोणी वाली राहिलेलं नाही, केवळ हा शिवरायाचा, हिंदुत्वाचा भगवा आणि भगवाच मला वाचू शकतो. दुसरं कोणतेही फडकं माझ्या कामाला येणार नाही, अजिबात येणार नाही. आहेत आपलेही काही मुद्दे आहेत, भ्रष्टाचाराचे मुद्दे तर आपण बोलतोच आहोत. पण हिंदुत्वाचा मुद्दा जो आहे, हा हिंदुत्वाचा मुद्दा कोणाला परवडो न परवडो, कोणाला पटो न पटो, पण तो हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेना कदापि सोडणार नाही, हे पुन्हा मी एकदा ठणकावून सांगतो. आणि ज्या वेळेला आपल्या एनडीए मध्ये तो नितीश कुमार निघून गेले, का निघून गेले? नाही म्हणे आम्हाला सांप्रदायिकता नको आहे, आम्हाला निधर्मी चेहरा पाहिजे. निधर्मी म्हणजे काय? त्याला काय आईबाप नसतात काय? मी निधर्मी आहे, मग तुझ्या बापाचा धर्म काय, आईचा धर्म काय? पहिला आईबाप आहेत की नाही निधर्माला? म्हणजे काय? हे फालतू थोताण, ही थेर, निधर्माची थेर या हिंदुस्थानामध्ये आम्ही चालू देणार नाही. आम्ही पुन्हा एकदा सांगतोय, होय गर्व से कहो हम हिंदू है, आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू म्हणूनच जगणार, हिंदू म्हणूनच जगणार. काय वाईट काय त्याच्यामध्ये? अगदी काल परवाकडे सुद्धा मी जेव्हा पुण्याला गेलो होतो, थोडंसं काही वेळेला काय होतं की एका व्यासपीठावरती अवघडल्यासारखं होतं. फार अवघडल्यासाठी सारखं एवढ्यासाठी होतं की मी ज्या व्यासपीठावरती होतो त्याच व्यासपीठावरती म्हणजे दलाई लामा आणि मी एका व्यासपीठावर, एक अहिंसेचे पुजारी, अहिंसेचा मार्ग दाखवणारे, आणि मी तुम्हाला माहिती आहे शिवसेना प्रमुखांचा मुलगा, हातामध्ये भगवा. हे फालतू अहिंसा मला मान्य नाहीये. फालतू अहिंसा म्हणजे उद्या कोण जर का तलवार घेऊन आला
आणि मी जर का मुंडी पुढे करून गेलो तर पहिले शिवसेना प्रमुख पाटणं मला अशी हाणतील की त्याच्या तलवारीची गरज लागणार नाही. आम्ही सहिष्णू आहोत, जरूर आहोत, हिंदू तर आहोतच. आम्ही कोणावरती वार करायला जाणार नाही, पण कोण आमच्या अंगावरती वार करायला आला तर त्याला आम्ही जागेवर ठेवणार नाही. हे आमच्या हिंदुत्वाची शिकवण आहे. आणि मग त्यांच्या समोर मी बोललो की म्हटलं हे अहिंसेचं हे बरोबर आहे, ठीक आहे, पण शिवसेना प्रमुखांनी जी आम्हाला शिकवण दिलेली आहे ती आहे विधायक हिंसा. विधायक हिंसा म्हणजे काय? म्हणजे तुम्ही म्हणाल हे काय बाबा, विधायक हिंसा काय प्रकरण आहे? विधायक हिंसा म्हणजे ज्या वेळेला अफजल खान समोरून हिंदवी स्वराज्य संपवायला आला, जर का त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज नुसतेच आपले असे गेले असते तर काय झालं असतं? संपूर्ण इतिहास बदलून गेला. पण जेव्हा छत्रपतींच्या लक्षात आलं की या अफजल खानाच्या मनामध्ये काळबेरा आहे, मिठी मारले ती मिठी प्रेमाची मिठी नाहीये, ती मगर मिठी आहे, ह्या मिठीतनं आता सुटका होणार नाही, प्राण निघून जाईल पण सुटका होणार नाही, त्यावेळेला त्यांनी त्या वाघनखांनी जर का अफजल खानाचा कोथळा काढला नसता तर आज आपल्या गळ्यामध्ये हा भगवा दिसला नसता. आपली नावं सुद्धा काय झाली असती तुम्हाला माहिती. याला म्हणतात विधायक हिंसा, याला म्हणतात विधायक हिंसा. अंगावर येऊ नका. आणि मग संभाजीनगरचं जे एक वैशिष्ट्य आहे, एक तर अजूनही आपलं काम पूर्ण झालेलं नाहीये. या संभाजीनगरचं नाव आपल्याला अधिकृतपणे द्यायचंय. हो, हे संभाजीनगर आम्ही नामकरण करणार म्हणजे करणारच. हे आमचं गाव आहे. जो आमचं हिंदवी स्वराज्य संपवायला आला होता, ज्यांनी आमच्या छत्रपती संभाजीराजांचा अत्यंत निर्घुणपणाने वध केला, त्या औरंगजेबाची निशाणी आम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये ठेवणार नाहीये, अजिबात ठेवणार नाही. आणि फक्त शिवसेनेचा विजय तुम्हाला कशासाठी मी म्हणतोय? हिंदुत्व हे दुसऱ्यावरती वार करायला नाही. कधीही आम्ही असं म्हटलेलं नाही की सगळे मुसलमान हे देशद्रोही आहेत. नाहीत. इकडे सुद्धा काही मुसलमान जरूर आले असतील ज्यांच्या गळ्यामध्ये भगवा असेल. ते धर्माने मुसलमान असले तरी आमचे बांधव आहेत. फक्त आमच्या देशात राहून जे पाकिस्तानची स्वप्न बघतायत त्यांना मात्र आम्हाला इकडे राहू देण्याची इच्छा नाही. त्यांना लाथ घालून पाकिस्तान पाठवणं पाहिजे, ही आमची धारणा आहे. आणि मग आज संभाजीनगरमध्ये आलोय. या संभाजीनगर जिल्ह्याने, याच मातीने जो औरंगजेब आपल्या या मुळावरती आला होता त्याला मूठमाती देण्याचं काम इकडे केलेलं आहे. त्याला मूठमाती देणारा हा जिल्हा आहे. आणि मग मी तुम्हाला विचारतोय की लढत कोणाची आहे? का आमचं हिंदुत्व आम्हाला जागा ठेवायचे? जो औरंगजेब हिंदुत्व संपवायला आला होता, हिंदवी स्वराज्य संपवायला आला होता, त्याचं थडगं जे या इकडे आहे, त्या थडग्यावरती मध्ये एक मस्तक घेऊन तिकडे टेकलं गेलं होतं. कोणाचं मस्तक आहे ना? एवढं डोकं आपल्याला आहे ना? मग माझा सरळसोट प्रश्न आहे की जो हिंदूंना संपवायला आला होता, जो हिंदवी स्वराज्य संपवायला आला होता, त्याच्या थडग्यावरती नतमस्तक होणाऱ्या डोक्यामध्ये गुलाबराव काय विचार असतील, काय विचार चाललेले असतील? बरं, त्याच्याबद्दल कोणी काय बोलायचं नाही? जे दलाई लामांचं मी कार्यक्रमाचं उदाहरण तुम्हाला दिलं, तो कार्यक्रम आश्चर्याचा मला धक्का एवढ्यासाठी बसला की एका परदेशी जो लेखक आहे त्यांनी तो ठेवला होता कार्यक्रम. आपल्या छत्रपती शिवरायांचं म्युझियम तिकडे ठेवलंय, औरंगजेबाचं सुद्धा म्युझियम केलेलं आहे. आणि त्यांनी बोलताना असं सांगितलं की खरं म्हणजे या देशामध्ये हिंदू हे आक्रमकांचे नेहमी बळी ठरत आले, तरी देखील आज हिंदुस्थानामध्ये हिंदू हा बॅडवर्ड झालेला आहे, हिंदू हा वाईट शब्द झालेला आहे. का? या हिंदुस्थानामध्ये हिंदूंना काडीची किंमत नाही. जर आम्ही म्हटलं की आम्ही हिंदू आहोत, अरे त्या नरेंद्र मोदींनी म्हटलं की मी हिंदू राष्ट्रवादी, तर केवढा गजब झाला. का म्हणायचं नाही? का बोलायचं नाही? पण हिंदुत्वाचा आम्ही जर का विचार मांडला तर आम्ही जात्यंध ठरतो. मग एक आणखीन उदाहरण तुम्हाला देतो. भले महाराष्ट्रामध्ये घडलेलं नाहीये, बाजूच्या उत्तर प्रदेशमध्ये घडलेलं आहे, अगदी गेल्या आठवड्यात घडलेलं आहे. तुम्ही टीव्ही बघता, पेपर वाचता ना? त्या वाचण्यामध्ये काय तुमच्या असतं? जे मी आता सांगतो ती बातमी तुमच्या वाचनात आले. एक महिला अधिकारी, तिला 40 मिनिटांमध्ये निलंबित करण्यात आलं. आलं तुमच्या वाचनामध्ये? काय त्या महिलेचं नाव? मोठ्याने बोला. अरे दुर्गा पूजा अजून लांब आहे, मध्येच कुठून दुर्गा आली? आहे ना, दुर्गा नाव आहे ना. आणि या दुर्गेला हिंदुस्थानामध्येच निलंबित केले गेले ना. हे हिंदुस्थानामध्ये दुर्गा या नावाची ही किंमत काय? तिने केलं? कोणाचं घोडं मारलं?
खरं म्हणजे वाळू माफियाना तिने चाप लावला होता, खबरदार इकडे जर का तुम्ही जर माफिया राज आणाल तर गाठ माझ्याची, असा दुर्गावतार तो होता. आणि एका मशिदीची अनधिकृत भिंत पाडायला गेली. ठीक आहे, मला मान्य आहे, मी एवढा काही निर्घुण नाहीये की अगदी ऐन उत्सवामध्ये जर का समजा कोणाचा उत्सव चालला असेल तर मुद्दामून जाऊन तिकडे काहीतरी पाड. नाही, एवढा कपाळ करंटेपणा किंवा एवढा नीचपणा करणारा विचार करणारा मी नाहीये. पण ती दुर्गा कदाचित तिचं चुकलं असेल, त्या मुसलमानांच्या उत्सवामध्ये ती पाडायला गेली, हे चुकलं असेल. पण शिक्षा काय? निलंबित, ताबडतोब निलंबित. दया माया क्षमा काही नाही, ताबडतोब निलंबित. का? तर एका मशिदीची अनधिकृत भिंत पाडायला गेली म्हणून. मग तिकडे जर का आपलं मंदिर असतं आणि गणपती उत्सव चालला असता तर काय केलं असतं? निलंबित झाली असती. मला या सरकारला हेच सांगायचंय, संताप येतो तो इकडेच येतो की जर कायदा त्यांच्यासाठी तसा असेल तर आमच्या हिंदूंसाठी वेगळा कायदा का आला होता? आहे ना, मी आता येताना बघितलं बरेचसे गणपतीच्या मूर्त्या तयार होत आहेत. गणपती आता पुढच्या महिन्यात आलेला आहे. झालं, सुरू झालं. गणपतीची उंची किती असावी याच्यावरती निर्बंध, गणपतीचा मंडप किती असावा, किती बाय किती असावा, उंची किती असावी, आरती किती असावी ह्याच्यावरती निर्बंध. रात्री 10 नंतर बंद. मिरवणुकीचा मार्ग कुठून असायला पाहिजे, ढोल किती वाजवायचे, त्याचे डेसिबल किती असायला पाहिजे, ही सगळी बंधनं ही फक्त आमच्या हिंदुस्थानामध्ये हिंदूंच्या बोडख्यावरती येणार असतील तर मग हा कायदा आम्ही बदलल्याखेरीज राहणार नाही. आम्ही लोकसभेमध्ये जाऊ, आम्ही तोडणार नाही, मोडणार नाही, पण कायदा ही लोकसभेमध्ये आम्ही जाऊन बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि तो बदलताना केवळ आम्हाला पाहिजे तसा कायदा नाही, पण जो कायदा आम्हाला लागेल तोच कायदा इतर धर्मियांना सुद्धा लागेल. याला म्हणतात खरीखुरी लोकशाही. ही शिवसेनेला अभिप्रेत आहे, ही अभिप्रेत आहे. नाही तर आम्ही हिंदुत्वावरती बोलल्यानंतर आमच्यावरती केसेस टाकायच्या. पण आम्हाला हिंदूंना 15 मिनिटात संपून टाकेन म्हणणाऱ्याला तुम्ही कुठेही फिरायला देताय, कसंही वागू देताय, आणि पुन्हा सगळं खापर आमच्या बोडक्यावरती. ही लोकशाही आणि हे कायदे असू शकत नाहीत. आणि म्हणून शिवसैनिकाचं काम हेच आहे. अरे मी नेहमी सगळ्यांना सांगतो, अनेक जण मला विचारतात की उद्धवजी तुम्ही रणभूमीमध्ये उतरलेला आहात, तुम्हाला हे खरंच वाटते का होईल? म्हटलं होणार, का नाही होणार? अरे मी बाकीच्या कोणाकडे बघत नाही, मी माझ्या वडिलांकडे फक्त बघतो आणि त्यांनी जी मला स्फूर्ती दिलेली आहे, हिंमत दिलेली आहे. जर का शिवसेना नसती तर तुम्ही कुठे असता? एका माणसाने हे एवढे हजारो लाखो वाघ उभे केलेत आणि हजारो लाखो वाघ माझ्यासोबत असल्यानंतर अरे एकटा माणूस हा चमत्कार करू शकतो, ते लाखो वाघ हा चमत्कार करू शकणार नाहीत. हा चमत्कार मी करणार, हा आत्मविश्वास तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये असला पाहिजे. होय, मी करणार. असू दे काँग्रेसवाला पैशाने किती बक्कळ असू दे, राष्ट्रवादीवाला किती पैसे होतू देत, पण त्यांची धूळदाण करून त्यांच्या छाताडावरती जर मी शिवरायाचा भगवा फडकवला नाही तर मी हिंदूंची अवलाद नाही, मराठ्यांची अवलाद नाही. ही जिद्द ही तुमच्यामध्ये असला पाहिजे. आणि हे होऊ शकतं, आणि हे होऊ शकतं. तुमचा उत्साह बघितल्यानंतर पुढे खरंच काय बोलायचं मी विसरून गेलो, कारण मी खरंच भारावून गेलेलो आहे. अरे हा एवढा जल्लोष दुसऱ्या कोणत्याही पक्षात नाही. खरोखर नजर लागावी असे तुम्ही सहकारी आहात, मर्द आहात. आणि हे किती जन्माचं माझं भाग्य आहे मला माहिती नाही की एक तर शिवसेना प्रमुखांसारखा पिता, मासारखी आई आणि तुमच्यासारखे साथी सोबती सवंगडी मिळाल्यानंतर मी तरी कोणाला घाबरत नाही. कोणी आलं तरी ते आव्हान मी चिरडून टाकल्याशिवाय राहत नाही. आणि खरं म्हणजे आता मला आता भाषण करण्याची काही आवश्यकता राहिलेली नाहीये. एकच फक्त शेवटचं तुम्हाला मी सांगतो, ते निवडणूक जिंकल्यानंतर सुद्धा लक्षात ठेवणार. मी आज मुद्दामून तुम्हाला भेटायला आलेलो आहे.
सगळीकडे जिथे जिथे आपले मतदारसंघ आहेत तिकडे मी गटप्रमुख बूथ प्रमुख यांना भेटायला आलेलो आहे. कारण ही शिवसेनेची ताकद आहे. हे जाळं हे दुसऱ्या कोणत्याही पक्षाकडे नाही. मध्यंतरी माझ्या कानावरती असं आलं होतं की राहुल गांधी, दिल्लीत एक पत्रकार आहेत खुशवंत सिंग म्हणून, तुम्ही ऐकलं असेल, नाव नाही ऐकलं नाही मला माहिती नाही, साधारणतः गेल्या 1-2 वर्षातली गोष्ट असेल. या खुशवंत सिंगांना भेटायला गेले होते राहुल गांधी. आणि राहुल गांधींनी त्यांना विचारलं की काही आहे, मला पक्षाचं काम करायचं आहे, पक्ष बांधणी करायची आहे, मी कशा पद्धतीने काम करू. आणि त्यांनी सांगितलं, तुला जर का पक्ष बांधायचा असेल ना तर शिवसेनेसारखा पक्ष बांध. म्हणजे शिवसेनेसारखं जाळं, कार्यकर्त्यांचं मोहोळ हे जर का तुझ्या मागे उभं राहिले तर तुला कोणी धक्का लावू शकत नाही, कोणी लावू शकत नाही. हे आपलं महत्व मला माहित नाही तुम्ही ओळखले की नाही, पण आपल्या विरोधकांनी ओळखलेलं आहे, विरोधकांनी ओळखलेलं आहे. आणि म्हणून मी शेवटचं एक तुम्हाला शेवटची विनंती म्हणा किंवा काय समजायचं ते सांगतोय. तुम्ही सगळे शिवसैनिक आहेत, महिला पण आहेत, सगळे आहेत. खरोखर जीवाला जीव देणारे तुम्ही सैनिक आहात. आणि असे सैनिक आहात, अन्याय म्हटल्यानंतर पहिल्यांदा स्वतःच्या कुटुंबाची, मुलाबाळांची पर्वा न करता कोणावरती अन्याय होतोय म्हटल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा जाऊन तुटून पडता आणि अन्यायावरती वार करणारा असा हा आगळा वेगळा वारकरी शिवसैनिक म्हणून तुम्ही आहात. अरे तुम्ही काय करत नाही? सगळं गोरगरिबासाठी सगळं करता, मराठी माणसासाठी, हिंदूंसाठी तुम्ही वाटेल ते करता. आणि मग त्यावेळेला गुन्हे अंगावरती घेता, केसेस अंगावरती घेतात, तुरुंगामध्ये एकत्र जाता, लाट्या काठ्या गोळ्या अश्रुधूर जे काय असेल त्यावेळेला सगळे एकत्रित राहता. आणि नेमकं निवडणूक आल्यानंतर काही जणांना कदाचित स्वप्न वेगळी पडतात आणि मग तिकडे बरोबर फाटाफूट होते. आणि हाच फरक आपल्यात आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आहे. काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले काय वाटेल ते 5 वर्ष एवढा धुमाकूळ घालतात. झालं ना, आता सांगलीच्या निवडणुकीमध्ये एकमेकाच्या मांड्या काय काढल्या, काय काढल्या, म्हणजे एवढा तमाशा त्यांनी केला की त्याच्यापेक्षा डान्स बार बरा, हे एवढा सगळा तमाशा केला. आणि आता पुन्हा विधानसभा म्हटल्यानंतर पुन्हा एकत्र निवडणुकीमध्ये. म्हणजे काँग्रेस आणि आपल्यात फरक काय आहे, राष्ट्रवादीत आणि आपल्यात फरक काय आहे? सगळीकडे असं मी म्हणत नाही, कारण हा आपला बालेकिल्ला इकडे सातत्याने भगवा आणि भगवाच फडकलेला आहे. इकडे दुसरं कोणतं फडकं तुम्ही फडकू दिलेलं नाही आहात. पण कदाचित डाव काय टाकला जाऊ शकेल त्याची मला थोडीशी धास्ती वाटते, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. कारण जे काही सगळ्यांचे सर्वे येत आहेत हे आपण नाही करत, हेच माध्यमं करतायत, चॅनलवाले करतायत. आणि त्या सगळ्यांच्या सर्वेमधनं येत आहे की महाराष्ट्रामध्ये दिल्लीत प्रतिनिधित्व करणारा शिवसेना हा नंबर 1चा पक्ष उद्याचा होणार आहे, नंबर 1चा पक्ष. आणि म्हणून आपण झोपायचं नाही, आपल्याला जागा राहायचंय. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले 5 वर्ष भांडतात आणि निवडणूक म्हटल्यानंतर एवढे घट्ट येतात की खेच म्हटलं तरी खेचता येत नाही. कारण त्यांना माहिती आहे त्यांचा जीव जो आहे हा सत्तेमध्ये आहे. अनेक जण मला विचारतात की तुम्ही राहिले किती एनडीएमध्ये? इनमिन 3 लोक, भाजपा, शिवसेना आणि अकाली दल. म्हटलं राहू देव, 88-90 साली सुद्धा असंच होतं. एक गुळाची ढेप दिसल्यानंतर बाकीचे मुंगळे आपोआप येतील चिकट्याला, तुम्ही काळजी करू नका, आमच्याकडे गुळाची ढेप आहे. याचं कारण आम्ही जनतेला प्रामाणिक आहोत, जनतेशी प्रामाणिक आहोत. कोणत्याही संकटामध्ये, सुखामध्ये सगळेच धावून येतात. सत्यनारायणची पूजा म्हटल्यानंतर रांग लावून सगळे तीर्थप्राशनाला येतात. पण संकट म्हटल्यानंतर पहिल्यांदा धावून जातो तो शिवसैनिक. म्हणून जनता आणि शिवसैनिक यांचं नातं घट्ट जुळलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला शेवटी एकच सांगतो की आव्हान फार मोठं आहे. ज्या वेळेला या माध्यमातून जे असे सगळे निष्कर्ष येतात की शिवसेना आता नंबर 1चा पक्ष होणार आहे, तेव्हा मला लोक प्रतिक्रिया विचारतात की उद्धवजी तुम्हाला आता काय वाटतं, तुम्हाला आनंद झाला असेल. म्हटलं होय, आनंद तर आहेच, पण त्याही पेक्षा लक्षात ठेवा की माझ्या खांद्यावरचं जनतेच्या विश्वासाचं ओझं हे अधिक मला जाणवायला लागलेलं आहे. ज्या नजरेने आज संपूर्ण जनता शिवसेनेकडे बघते, अरे जनतेला तुम्ही हवे आहात, शिवसेना हवी आहे, शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक पाहिजे. कारण त्यांना आता माहिती आहे की शिवसैनिकाशिवाय माझा वाली कोणी राहिलेला नाही. हे मोठं फार जबाबदारीचं ओझं आहे. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना, प्रत्येकाला एक ओळखपत्र देण्यात येईल की होय, मी शिवसेनेचा बूथ प्रमुख आहे, मी शिवसेनेचा गटप्रमुख आहे. या वाडीची, या वस्तीची जबाबदारी ही माझ्यावरती आहे. आणि तुमचं सुद्धा काम हेच आहे
की या वाडीमध्ये शिवसैनिक नावाचा वाघ राहतो हे वाडीच्या दुश्मनाला कळलं पाहिजे की इकडे आपली मस्ती चालणार नाही. वाघाने एक फटका मारला तर आपण जमीनदोस्त झाल्याशिवाय राहणार नाही. असे सगळे वाघ, हा संभाजीनगरमधनं एक वाघ येणार आहे, बाजूने येणार आहे आणि संपूर्ण शिवसेनेचे हे किमान 15 ते 20 वाघ उद्या जे आपलं सरकार तिकडे लोकसभेमध्ये बसणार आहे तिकडे आपल्याला पाठवायचे आहेत. हे पाठवल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही. एवढी एकच शपथ एकदा मला सगळ्यांनी हात वर करून घ्या की होय उद्धवजी आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि मला मूठ आवळून पाहिजे, कधी पण हात वर करायचा तो मूठ आवडलेला पाहिजे, काँग्रेसवाल्यासारखा हात नको. बस ही तुमची ताकद आणि या मुठीतला भगवा हा भ्रष्टाचार भस्मासुराचा अंत केल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास बाळगून तूर्त मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.